एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? ठीक आहे, तर आपण काय बोलत होतो की आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कशाची गरज असते, तर आपल्याजवळ पहिले तर भाषा असली पाहिजे आणि शब्द भंडार असला पाहिजे. जर आपल्याकडे शब्द असतील आणि जर आपल्याकडे भाषा असेल तरच आपण एकमेकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. ओके, तर आज आपला धडा आहे 16वा शब्दांचा खेळ. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे भाषा आणि शब्द. जर शब्द नसतील तर आपण शब्दांचा एक वाक्य तयार करत असतो. जर शब्द नसतील तर वाक्य नसतील. विविध शब्दांना जोडून आपण वाक्य तयार करत असतो व त्याद्वारे आपण संवाद साधत असतो. म्हणून शब्द हे अत्यंत महत्त्वाचे असतात. तर आज आपण शब्दांचा खेळ हा धडा बघणार आहोत. ह्याच्या लेखिका आहेत हेलन केलर. डॉक्टर हेलन ॲडम्स केलर. त्यांचा जन्म 27 जून 1880 मध्ये झालेला आणि त्यांचा मृत्यू 1 जून 1968 मध्ये झाला. या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ती होत्या. मूकबधीर होत्या म्हणजे त्यांना बोलता आणि ऐकता येत नव्हतं आणि त्यांना अशा या हेलन केलर बद्दल आपण हा धडा शब्दांचा खेळ हा आपण बघणार आहोत. धडा सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला हेलन केलर यांच्याबद्दल एक छोटीशी व्हिडिओ दाखवते. ती व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला हा धडा समजण्यास अधिक सोपा जाईल. और बंद करता है तो दूसरा. सगळ्यांनी नीट व्हिडिओ बघायचे आहे. लक्ष देऊन तुम्हाला या व्हिडिओच्या आधारेच हा धडा पूर्ण समजण्यास मदत होईल. खोल देता है, लेकिन हम उस बंद द्वार की सगळ्यांना आवाज येतोय? ओर टकटकी लगाए बैठे रहते हैं. दूसरे खुले द्वार की ओर हमारी दृष्टि ही नहीं जाती. ये कथन विलक्षण प्रतिभा से संपन्न हेलन केलर का है, जिसने ये सिद्ध कर दिया कि शारीरिक अपंगता उन्नति और विकास में बाधक नहीं है, बल्कि अकर्मण्यता और निराशा उन्नति के मार्ग में बाधक है. हेलन केलर का जन्म 27 जून 1880 ईस्वी को अमेरिका के एल्बामा प्रदेश के टस्कम्बिया कस्बे में हुआ था. जब इस बच्ची का जन्म हुआ था तब यह अत्यंत सुंदर और स्वस्थ थी. माता पिता इस बच्ची को बहुत प्यार करते थे. दुर्भाग्य, जब ये बच्ची 19 माह की हुई तो उसे तेज बुखार हो गया. बुखार तो 3-4 दिन में ठीक हो गया, लेकिन बच्ची की देखने, बोलने व सुनने की क्षमता गायब हो गई. कैप्टन केलर और श्रीमती केलर को गहरा आघात लगा. उन्होंने उसे अनेक चिकित्सकों को दिखाया, लेकिन कोई फायदा न हुआ. धीरे धीरे हेलेन बड़ी होने लगी. वह भी बाल सुलभ क्रीड़ाएं करती, लेकिन शारीरिक क्षमता में कमी होने के कारण वह अन्य बच्चों के साथ खेल नहीं पाती थी.
इलाज के सिलसिले में श्रीमती केलर की मुलाकात डॉक्टर माइकल एनेग्नास से हुई। उन्होंने एक कुशल अध्यापिका एनी सुलिवन को टेस्कम्बिया भेज दिया। एनी सुलिवन खुद कुछ साल तक दृष्टिहीन रह चुकी थी। डॉक्टर एनेग्नास ने ही उनकी आंखों का ऑपरेशन करके उसे रोशनी प्रदान की थी। एनी सुलिवन हेलन केलर के घर टेस्कम्बिया आ गई। उसको देखकर हेलन की मां ने सोचा कि इतनी कम उम्र की लड़की हेलन को क्या पढ़ाएगी। हेलन अपंग होने के साथ साथ बहुत जिद्दी और क्रोधी भी थी, लेकिन एनी अपना सारा समय और कुशलता हेलन पर ही लगाने लगी। वह उसे बड़े प्यार से समझाती और रखती थी। एनी ने हेलन के माता पिता को समझाया कि वे उसे लाचार और असहाय समझकर उस पर दया न दिखाया करें, बल्कि उसे अपना कार्य स्वयं करने के लिए प्रेरित करें। एनी ने हेलन की मां से कहा कि वह हेलन को उनसे दूर रखना चाहती है। हेलन की भलाई को सोचते हुए वे इस बात के लिए तैयार हो गई। एनी हेलन को लेकर परिवार से दूर एक बगीचे में बने घर में रहने लगी। वह हेलन का बहुत ध्यान रखती थी, हमेशा उसका उत्साहवर्धन करती थी। वह हमेशा उसको यही समझाती कि मनुष्य जो प्राप्त करना चाहता है उसके लिए आवश्यक है कि वह सही ढंग से परिश्रम करे। अध्यापिका हेलन से कहती, ज्ञान प्राप्ति का एक क्षण आता है जिसकी हमें प्रतीक्षा करनी चाहिए। थोड़े ही दिनों में हेलन के स्वभाव में परिवर्तन आने लगा। उसका हठ और क्रोध दूर होने लगा। अब वह नम्र और हंसमुख हो गई। उसके अंदर सीखने की और काम करने की लगन पैदा होती चली गई। एक दिन की बात है, वह बगीचे में घूम रही थी, तब उसने पानी को वाटर कहा। इसी क्षण उसका वर्षों का गूंगापन मिट गया। यह एनी सुलिवन के अथक परिश्रम और हेलन की प्रबल चेष्टा का ही परिणाम था। 12 वर्ष की अवस्था तक उसे अच्छी तरह बोलना आ गया। हेलन ने अंग्रेजी, लैटिन, ग्रीक, फ्रेंच और जर्मन भाषाएं भी सीखी। हेलन ने ब्रेल लिपि में अनेक पुस्तकों की रचना की, अनेक पुस्तकों का अनुवाद किया तथा विश्व प्रसिद्ध रचनाओं को ब्रेल लिपि में छपवाया। मेरा धर्म और मेरी जीवन कहानी हेलन की विश्व प्रसिद्ध रचनाएं हैं। हेलन ने ये सिद्ध कर दिया कि यदि व्यक्ति में साहस और लगन हो तो असंभव कार्य को भी संभव बनाया जा सकता है। हेलन 88 वर्ष तक दुनिया भर के अपंगों का सहारा बनी रही। 1 जून सन 1968 ईस्वी को उनका देहावसान हो गया। यद्यपि आज हेलन शरीर से हमारे बीच में नहीं है, लेकिन उनके कार्य आज भी हमें उनकी याद दिलाते हैं। आपण हेलन केलर यांच्याबद्दल ही छोटीशी व्हिडिओ बघितली आहे। ती व्हिडिओ आपल्याला खूप काही जर समजून घेतलं नाही तर आपल्याला खूप काही त्याच्यातून समजून घेता येते आणि खूप काही शिकवते ती व्हिडिओ आपल्याला, की कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते। जर आपल्यामध्ये विश्वास असेल, जिद्द असेल, जर आपल्याला ती गोष्ट हवी असेल, तर आपण प्रयत्न केले तर आपल्याला सगळं काही मिळू शकते। मग आपण हेलन केलर यांच्यावर आधारित हा जो धडा आहे तो आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण पाठ परिचय बघूया। हेलन केलर, जन्म 1880 आणि मृत्यू 1968। 20व्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे। विसाव्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे। अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व
अशा तिहेरी अंगत्वाशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. हेलन केलर ह्या अंध होत्या, त्यांना दिसत नव्हतं, बोलता येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं. तरीही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून किंवा त्याच्यावर मात करून आणि त्यांनी आपला विकास केला आणि आपले शिक्षण पूर्ण केले. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ ह्या आत्मकथनाच्या मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी ह्या पुस्तक रूपाने केला आहे. हेलन केलर यांची जी द स्टोरी ऑफ माय लाईफ त्यांनी आपल्या जीवनावर आधारित हे पुस्तक लिहिलेलं होतं. त्यांचा अनुवाद म्हणजे हिंदी स्वरूपात त्यांचं जी माझी जीवन कहाणी ह्याचं रूपांतर माधव कर्वे यांनी केलेलं आहे. प्रस्तुत उतारा माझी जीवन कहाणी हेलन केलर अनुवाद माधव कर्वे ह्या पुस्तकातून घेतलेला आहे. अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी यांचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे. अपंगत्व म्हणजे ज्यांना आपण आता हँडिकॅप बोलतो, त्याच्यामुळे भाषा शिक्षणात जे काही अडथळे आले ते अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न, ते अडथळे दूर करून आणि त्यांनी जे प्रयत्न केले पुढे जाण्यासाठी त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत पाठामध्ये केलेले आहे. तर आपण हा पाठ बघूया. आपण धड्याला सुरुवात करूया. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅक्सफिल्ड सुलिवन मला शिकवायला आल्या तो दिवस. काय सांगतायत त्या की माझ्या आयुष्यातला किंवा आठवणीतला सगळ्यात महत्वाचा दिवस कोणता होता, जेव्हा त्यांच्या बाई शिक्षिका त्यांना ॲनी ह्या त्यांना शिकवायला आलेल्या तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या आयुष्यातला. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात ह्याचं मला नवल वाटतं. 3 मार्च 1887 मला आठवतं, वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होती, शांत, कशाच्या तरी अपेक्षेत. आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार ह्याचा मला साधारण अंदाज आला. खाणाखुणा म्हणजे काय? इशारा. आईच्या इशाऱ्यावरून त्यांना काय जाणवत होतं की आज घरात काहीतरी वेगळं घडणार आहे याचा त्यांना अंदाज आलेला होता. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनिसक वेलीच्या जाळ्यांमधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. हनीसरल म्हणजे सुगंधी फुलांची वेल त्यांच्या चेहऱ्यावर ऊन वाट काढत आणि त्यांच्या चेहऱ्यावर येऊन पसरलं. नकळतच माझी बोटं बाजूला सवयीच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय ह्याची मला कल्पना नव्हती. त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. थकून म्हणजे दमून गेलेल्या होत्या. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलायत अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय आणि तसा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने असत. किनारा गाठेपर्यंत ताण असतो
छाती धडधड असते. वाटतं आत्ता काय होणार. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. शब्दार्थ बघूया आपण. नवल म्हणजे आश्चर्य. पोर्च म्हणजे द्वार, मंडप. अपेक्षा, इच्छा. खाणाखुणा, इशारा. लगबग, घाई गडबड. अंदाज, सुमारे. कडवटपणा, कडूपणा. व्यग्र, व्यस्त किंवा गुंग. झगडा, भांडण. दाट, घन. स्पर्श, संपर्क. किनारा, काठ. ताण, दबाव. निशब्द, शांत, काही न बोलता. फरक इतकाच की माझ्याकडे होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं. होकायंत्र म्हणजे काय? दिशा ओळखण्यासाठी वापरले जाणारे यंत्र, त्याला होकायंत्र असे म्हणतात. आणि बंदर किती जवळ आलंय तेही कळायला काही मार्ग नव्हता. प्रकाश हवाय मला, असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन चालायचं. नेमक्या त्याच हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हावून निघाले. माझ्याजवळ कुणी हे ज्या हेलन केलर आहेत, हे त्यांच्या शिक्षिका ज्या ॲनी आहेत, त्यांच्या येण्याच्या आधीचा हा प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की त्यांच्या मनात कशी उत्सुकता किंवा आपल्या जीवनामध्ये आज काहीतरी नवीन घडणार आहे अशी त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण होत होती. त्याचे वर्णन त्यांनी इथे केलेले आहे. माझ्याजवळ कुणीतरी येतंय मला जाणवलं. आईच आहे असं समजून मी हात पुढे केला तर दुसरंच कोणीतरी माझा हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. ह्याचं माझ्या बाई ॲनी सुलिव्हन त्या मला शिकवायला आल्या होत्या. त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखरं घालायला दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. पर्किन्स इन्स्टिट्यूशन ह्या संस्थेची स्थापना 1992 मध्ये झाली. ही अमेरिकेतील सर्वात जुनी अंध व्यक्तींसाठी असलेली शाळा आहे. पर्किन्स इन्स्टिट्यूशन मधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. बाहुली लॉरा ब्रिजमन सजवली होती. अर्थात हे सगळं मला कालांतरानं कळलं. थोडा वेळ मी ह्या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षरं जुळवली. DOLL डॉल हा बोटांचा खेळ मला फार आवडला. मीही बाईप्रमाणे बोट फिरवू लागले. शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षरं बरोबर काढली तेव्हा बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. तिच्या समोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मघाचीच अक्षरं बोटांनी जुळवून लिहिली. काय सांगतायत त्यात? त्यांनी कशाचं वर्णन केलंय की त्यांच्या ज्या बाई आहेत किंवा त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत ॲनी, त्या आल्यानंतर त्यांनी ज्या लेखिका आहेत हेलन केलर त्यांना काय दिली? एक बाहुली दिली. आणि ती बाहुली पर्किन्स इन्स्टिट्यूशन हे जे अंध मुलांचं जे शाळा आहे त्या शाळेतील मुलांनी ह्यांच्यासाठी हेलन केलरसाठी पाठवलेली आहे असं त्यांना वाटलं. नंतर त्यांनी बोटांवर अक्षरं काढली आणि ती अक्षरं जुळवून, ती अक्षरं कोणती होती? DOLL ही डॉल ही अक्षरं होती आणि ती अक्षरं त्यांनी जुळवून दाखवली. नंतर ज्या हेलन केलर आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न केला तर त्यांना ते शब्द जुळवून घेता आली
आणि ते फुलवून म्हणजे खूप आनंदी झाल्या आणि धावतच त्या आपल्या आईकडे गेल्या. शब्दार्थ न्हाणे न्हाणे म्हणजे स्नान करणे. पाखर पाखर म्हणजे सावली. जिना पायऱ्या. चिंध्या फाटलेले वस्त्र. हिसकावणे खेचून घेणे. पीडा त्रास किंवा वेदना. खंत खंत म्हणजे दुःख. आविर्भाव हावभाव. अस्पष्ट स्पष्ट नसलेले. जाणीव जाणीव म्हणजे आकलन. स्मृती आठवण. थरार थ्रिल. निश्चल स्तब्ध. हळवे नाजूक. पुढे काय सांगतायत हेलन केलर. मी एक शब्द जुळवत होते. ते काही मला त्यावेळी माहीत नव्हतं. किंबहुना शब्द म्हणून काही असतं हे तरी मला कुठे ठाऊक होतं. त्या काय सांगतायत की मी एक शब्द जुळवत होते, पण ते शब्द कोणता आहे हे त्यांना माहीत नव्हतं. किंबहुना काय शब्द म्हणून काही असतं हे तरी मला कुठे ठाऊक होतं, म्हणजे शब्द म्हणून काहीतरी असं हे पण त्यांना माहीत नव्हतं. मी फक्त बोटांनी बाईचं अनुकरण करत होते. नंतरच्या दिवसात मी ह्याच पद्धतीनं पिन, हॅट, कप असे कितीतरी शब्द आणि बसणं, उभं राहणं, चालणं अशी थोडी क्रियापदेही शिकले. बरेच दिवस बाईबरोबर राहून राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात. जेव्हा हेलन केलर हे आहेत, जेव्हा त्यांनी ते शब्द जुळवायला घेतले तेव्हा ते शब्द कोणते आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, किंवा शब्दही काहीतरी असतं, शब्द म्हणून काहीतरी असंही त्यांना काहीच माहीत नव्हतं. पण त्यांनी त्यांच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांचे अनुकरण करत आणि ते शब्द जुळवायला सुरुवात केली. नंतर त्यांना पिन, हॅट, कप असे कितीतरी शब्द त्यांनी ते शिकल्या आणि उभं राहणं, बसणं, चालणं अशी थोडी क्रियापदेही त्या शिकल्या. बरेच दिवस बाईंबरोबर राहून त्यांना प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं. VOLL म्हणजेच दोन्ही बाहुल्यांना शब्द एकच. त्याआधी MUG मग आणि WATER वॉटर म्हणजे वॉटर. तर मी हट्टानं म्हणाली नाही. माझा हा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला. पुन्हा कधीतरी ताणमान बघून हे शब्द शिकावेत असं त्यांनी ठरवलं असावं. आता पुन्हा बाहुलीवरून त्याच शिकवणं सुरू झालं होतं. त्यांचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. त्या बाहुलीचे तुकडे होऊन माझ्या पायांशी पडलेले मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. वाटलं बरं झालं, एकदाची पीडा गेली. एवढा थैथयाट करूनही हा खंत ना खेद असाच माझा आविर्भाव होता. आविर्भाव म्हणजे काय? हावभाव. असाच त्यांचा हावभाव होता. ती बाहुली माझी नावडती होती ना. माझ्या निश्चल अंधाऱ्या जगात हळव्या हळूवार भावना कुठून उगवणार. बाईंनी मात्र बाहुलीचे हे तुकडे झाडून शेकोटीजवळ एका बाजूला लोटले. ती जी रागाने हेलन केलर यांनी जी बाहुली फेकलेली तिचे काय झाले तुकडे झाले आणि त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत किंवा ज्या बाई आहेत त्यांनी काय केलं त्या बाहुलीचे तुकडे झाडून शेकोटीजवळ एका बाजूला. माझी डोकेदुखी गेल्यानं मलाही
हायच वाटलं. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवल्यावर मी ओळखलं. आता बाहेर छान उबदार ऊन जायचंय. ह्या विचारानं मी पुन्हा आनंदाने टुनटुन उड्या मारू लागले. पाऊल वाटेनं जात आम्ही विहिरीपाशी आलो. इथंही हनिकस वेलांच्या जाळ्या होत्या. त्यांच्या सुगंध दरवळत होता. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं. त्या पाण्याच्या आधेत बायांनी माझा हात धरून ठेवला. एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे बोटांनी शब्द लिहिला, वॉटर. आधी सावकाश, मग झरझर. मी एकदम निश्चल उभी राहिले. माझं सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालींवर एकवटलं होतं. शब्दार्थ: उबदार, गरम करणे. दरवळत, सर्वत्र पसरणे. धारा, प्रवाह. ओघळ, बारीक प्रवाह. उसळणे, वर जाणे. उधळणे, उघडणे. पश्चाताप, खेद. भावविश्व, भावनेतील जग. अडथळे, अडचणी. चाचपडत, हातांनी स्पर्श करणे. चैतन्यमय, उत्साही. एकाएकी इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो ह्याची अस्पष्ट जाणीव झाली. गमावलेल्या स्मृती परत येण्यातला थरार मी अनुभवला. वॉटर, व आणि भाषेचं कोड एकदम माझ्या समोर जसं उलगडलं. अरेच्छा! पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार नाचत उसळत काहीतरी जातं ते. काय सांगितले त्यांनी? पाणी म्हणजे काय असतं की आपल्या हातावरून काहीतरी थंडगार नाचत उसळत जातं ते म्हणजेच पाणी असतं असं त्या सांगतायत. त्या एका जिवंत चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आणली. प्रकाश, आशा, आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे ह्या वाटेत बरेच अडथळे होते, पण लवकरच हे दूर होणार होते. काय सांगतात की वाटेत अजून खूप सारे अडथळे होते, पण ते लवकरच दूर होतील अशी त्यांना आशा किंवा असं त्यांना वाटत होतं. विहिरीपासून मी परतले तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. हेलन केलं माझं मन कशासाठी आतुर झालेलं तर काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालेलं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावातून उमलत होता एक एक नवा विचार. आता त्यांच्या काय लक्षात आलेलं होतं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी किंवा नवीन नाव असतं आणि त्या नवीन नावावरून मनात एक एक नवीन विचार येत होते. घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शगणित चैतन्यानं थरारायची. मला जशी एक वेगळीच नवी दृष्टी मिळाली होती. आता त्या दृष्टीतून मी सगळं पाहत होते. त्या काय सांगतात की आता त्यांनी सगळ्या वस्तूंना काय करायला सुरुवात केली, स्पर्श करायला, आणि त्या स्पर्शातून त्यांना जणू काही एक नवीन दृष्टी मिळाली होती आणि त्या दृष्टीतून त्यांना सगळं पाहत होतं. म्हणजे त्या दृष्टीतून त्या सगळं काही पाहण्याचा प्रयत्न करत होत्या. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. चाचपडत शेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत होते. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोके भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला. फार वाईट वाटलं.
त्यांनी रागाने ती बाहुली फेकून दिलेली आणि ती तोडून टाकलेली होती. पण त्यांनी त्यांच्या हातातून जी घडलेली चूक होती त्याची जाणीव त्यांना झालेली होती आणि त्यांचे डोळे भरून आलेले होते. आपल्यासोबतही असं घडत असतं. आपल्याला खूप राग आला असेल तर आपण आपल्या हातात जे काही असेल ते फेकतो किंवा आपण काहीतरी चुकीचं वागतो. त्या रागाच्या बरोबरीत आपण चुकीची वागणूक करत असतो किंवा चुकीचं वागत असतो. पण जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत असते तेव्हा आपल्याला पश्चाताप होत असतो. त्याचप्रमाणे ह्या हेलन केलर आहेत त्यांना सुद्धा त्या बाहुली तोडण्याची चूक केलेली होती त्याचा पश्चाताप त्यांना झालेला होता आणि त्यांना फार वाईट वाटत होतं. त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. ते सगळेच काही नेमके कोणते ते आता आठवत नाही. पण त्या शब्दात आई, बाबा, बहीण, बाई हे शब्द होते एवढं निश्चित. आयुष्यात नव्यानं आलेल्या ह्या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. रात्र मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले तेव्हा माझ्या इतका दुसरा आनंदी जीव कुठे सापडला नसता. दिवसभरात आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवतोय ह्याची उत्कंठा लागून राहिली होती. त्या खूप काही शिकल्या होत्या त्याचा त्यांना खूप आनंद झालेला होता असं त्या सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. ओके, या धड्यामध्ये आलेले काही वाक्यप्रचार आहेत ते आपण बघूया. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, अंदाजेने कल्पना येणे, व्यग्र असणे, व्यस्त असणे, छाती धडधडणे, भीती वाटणे, मायेची पाखर घालणे म्हणजे प्रेम करणे, अनुकरण करणे, नक्कल करणे, खाणाखुणा करणे, इशारा करणे, उकळ्या फुटणे, खूप आनंदी होणे, खंत नसणे, दुःख नसणे, आनंदाची उधळण करणे, आनंद पसरवणे, आतुर होणे, उत्सुक होणे, नवीन गोष्टी मिळवणे, नवीन दिशा मिळवणे, पश्चाताप होणे, वाईट वाटणे, पालवी फुटणे म्हणजे नवीन उत्साह निर्माण होणे, उत्कंठा लागणे, उत्सुकता वाढणे, हिरमोड होणे, नाराज होणे, कसोशीने प्रयत्न करणे, खूप कष्ट करणे. हे धड्यामध्ये आलेले काही वाक्यप्रचार आहेत. तर आज आपण शब्दांचा खेळ हा धडा बघितलेला आहे. ह्याच्या लेखिका होत्या हेलन केलर. तर आपल्याला या धड्यामधून खूप काही शिकायला मिळालेले आहे. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. जर आयुष्यामध्ये जिद्द, चिकाटी, विश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट असो व कितीही अशक्य असो आपण ती शक्य करून मिळवू शकतो. व आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. आपण जास्तीत जास्त विकास करून घेऊ शकतो. आपण आज हेलन केलर यांच्याबद्दल जाणून घेतले. अंध, बधीर असूनही त्यांनी कधीही निराश झाल्या नाही. त्यांच्या आयुष्यात थोड्या दिवसांसाठी नैराश्य आले होते, पण त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्यांच्या शिक्षिका त्यांनी हेलन केलर यांच्यावर आपले संपूर्ण लक्ष दिले व त्यांनी हसवणे, शिकवणे व नैराश्य दूर केले व त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळाले ही कोणतेही संकट ते मोठे नसते. आपल्यामध्ये जिद्द व विश्वास असेल तर आपण कोणत्याही संकटाला तोंड देऊन त्यांचा सामना करून आणि जिंकू शकतो. तर खूप काही आपल्याला शिकायला मिळालेले आहे ह्या धड्यातून.
तर आज आपण हेलन केलर यांच्याबद्दल हा धडा बघितलेला आहे आणि आपल्याला या धड्यातून खूप काही जर शिकून घेतले तर आपल्याला या धड्यातून खूप काही शिकायला मिळते. जर आपल्याला पुढे जाण्याची आपल्यामध्ये जिद्द असेल, जर आपल्यामध्ये चिकाटी असेल, तर आपण कितीही कोणतीही गोष्ट अशक्य नसते. जर आपल्यामध्ये चिकाटी असेल तर आपण ती गोष्ट मिळवू शकतो आणि आपला जास्तीत जास्त विकास करू शकतो. ज्याप्रमाणे हेलन केलर ह्या हँडिकॅप होत्या, म्हणजे विकलांग होते, तरीही त्यांनी नैराश्य पाळून त्या बसल्या नाही. त्यांनी त्यांच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या माध्यमातून त्या पुढे गेल्या आणि खूप काही शिकल्या आणि स्वतःचा विकास करून घेतला. अशा या पहिल्या महिला होत्या ज्यांनी एवढे शारीरिक हे असून सुद्धा तरीही त्यांनी स्वतःचा एवढा विकास करून घेतला. पहिला प्रश्न आहे, लेखिकेचे मन कोणत्या गोष्टीसाठी आतुर झाले? त्याचं उत्तर काय आहे? लेखिकेचं मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झाले. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, दारापाशी आल्यावर लेखिकेला कशाची आठवण झाली?